भिवंडी तालुका के काल्हेर गांव में भारतीय जनता पार्टी काल्हेर पुरस्कृत थाने जिला कबड्डी एसोसिएशन के मान्यतेने जॉय कुमार स्पोर्ट्स क्लब व विजय लव तथा अजित स्पोर्ट्स काल्हेर, कपिल पाटिल फाउंडेशन व सुजित तात्या सेठ पाटिल द्वारा खासदार सांसद क्रीड़ा महोत्सव 2023 का आयोजन धर्मवीर माथाड़ी कामगार संगठन काल्हेर अध्यक्ष व विजय लव तथा अजित स्पोर्ट्स काल्हेर अध्यक्ष व जॉय कुमार और कंपनी काल्हेर के प्रोपराइटर सुजित तात्या सेठ पाटिल द्वारा दिनांक 19 फरवरी 2023 से 22 फरवरी 2023 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर केंद्रीय मंत्री पंचायत राज राज्य मंत्री सम्मानीय श्री कपिल जी पाटिल सहित थाने जिला के अनेकों दिग्गज मान्यवर तथा काल्हेर गांव के सरपंच, उप सरपंच व सर्व सम्मानीय ग्राम पंचायत सदस्य तथा आजी माजी सरपंच, उप सरपंच व काल्हेर ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। सभी मान्यवरों का स्वागत सम्मान धर्मवीर माथाड़ी कामगार संगठन काल्हेर अध्यक्ष व विजय लव तथा अजित स्पोर्ट्स काल्हेर अध्यक्ष व जॉय कुमार और कंपनी काल्हेर के प्रोपराइटर सुजित तात्या सेठ पाटिल व उनके सभी सहयोगियों द्वारा शाल व पुष्पगुच्छ तथा सम्मान चिन्ह देकर स्वागत किया। तो वहीं सभी मान्यवरों द्वारा सभी कबड्डी के स्पर्धकों को रोक रकम व ट्रॉफी तथा अनेकों पुरस्कारों से सम्मानित किया गया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। विधानसभा भिवंडी ग्रामीण विभाग अध्यक्ष पप्पू खंडागळे यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करतो। चांगला खेळ, चांगली कबड्डी, चांगली पारदर्शकता आपण पाहतोय। दोन्ही गटामध्ये अशी मी आपणास विनंती करतो।
गणपती बाप्पा मंगल मूर्ती. कपिल पाटील फाउंडेशन आणि सुजित तात्या पाटील यांना खऱ्या अर्थाने मी धन्यवाद देतो. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचा संकल्प आपल्या या भिवंडी लोकसभा क्षेत्रातील कबड्डीच्या क्षेत्रातील तरुणापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करत आहात. संपूर्ण देशामध्ये सगळ्याच खासदारांना देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या सूचना आहेत की आपल्या आपल्या लोकसभेमध्ये खेळ महोत्सवाचं आयोजन करून जास्तीत जास्तीत तरुण खेळाडूंना या स्पर्धांमध्ये सहभागी करून घेऊन येणाऱ्या काळामध्ये गावाच्या मैदानापासून देशासाठी ऑलिम्पिकमध्ये कसं खेळता येईल याच्यासाठी या खेळाडूंना आपल्याला प्रथम का यासाठी प्रयत्न करावा अशा प्रकारच्या सूचना देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या आहेत. आणि संपूर्ण देशामध्ये अशा प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन करून ह्या स्पर्धा सुरू आहेत. आपल्याकडे मागच्या आठवड्यामध्ये कुस्तीच्या स्पर्धा खासदार खेळ महोत्सवाच्या माध्यमातून झाल्या. आज मुरबाडमध्ये क्रिकेटच्या स्पर्धांचं उद्घाटन झालेलं आहे. भिवंडीमध्ये अंजूरला मला वाटतं देशातली सगळ्यात मोठी क्रिकेटच्या स्पर्धा तिचं आयोजन झालं, त्याचं उद्घाटन आज माझ्या हस्ते झालेलं आहे. प्रथम पारदर्शक एक कार आणि 32 बाईक मला वाटतं देशात अजून कोणी दिल्या नसतील एवढं मोठं बक्षीस खासदार खेळ महोत्सवाच्या माध्यमातून त्या ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धांसाठी ठेवलेलं आहे. आज या ठिकाणी कबड्डीच्या स्पर्धा होत आहेत. येणाऱ्या काळामध्ये कॅरमच्या स्पर्धा असतील, बुद्धिबळाच्या असतील, टेबल टेनिसच्या असतील, बॅडमिंटनच्या असतील, खो खोच्या असतील, अशा अनेक स्पर्धा या खेळ महोत्सवाच्या माध्यमातून त्याचं आयोजन होणार. जास्तीत जास्त खेळाडू या स्पर्धांच्या माध्यमातून खेळाशी जोडण्याचा संकल्प देशाच्या प्रधानमंत्र्यांचा आहे. आणि म्हणून मी आता छत्रपती पाटलांना विचारत होतो की आपल्याकडचा कोणी खेळाडू ऑलिम्पिकमध्ये खेळलाय का. ते स्वप्न आता आपल्याला बघायला हरकत नाही. ते आपल्या या भिवंडी लोकसभा क्षेत्रातल्या मातीतला खेळाडू एक दिवस निश्चितपणाने या खेळ महोत्सवाच्या माध्यमातून प्रेरणा घेऊन ऑलिम्पिकमध्ये जाऊन आपला खेळ दाखवेल आणि देशासाठी नावलौकिक मोठा करेल अशा प्रकारचा मला विश्वास आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर मॅरेथॉन स्पर्धा आपण त्याचं आयोजन करणार आहोत. तारीख त्याची ठरली की नाही मला माहीत नाही. नरेंद्र पवारांना जबाबदारी दिलेली आहे. 1 लाख कॉलेजचे विद्यार्थी तरुण या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये धावतील अशा प्रकारची व्यवस्था आपण करणार आहोत. आणि तुमच्या सगळ्यांच्या वतीने जर शक्य झालं तर मी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना विनंती करणार आहे की 1 लाख तरुण या मॅरेथॉनमध्ये धावणार आहे तर आपण ऑनलाईन आम्हाला दिल्लीवरून याचं उद्घाटन करून मार्गदर्शन करावं. याच्यासाठी मी मोदीजींना विनंती करणार आहे. मला विश्वास आहे की ते निश्चितपणाने ऑनलाईन येऊन आपल्या मॅरेथॉनचं उद्घाटन करतील, आपल्याला मार्गदर्शन करतील. कारण मला असं वाटतं की ठाणे जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 1 लाख धावपट्टू कधी मॅरेथॉनमध्ये धावले नसतील. हे पहिल्यांदाच आपल्या ठाणे जिल्ह्याच्या मातीमध्ये होणार आहे. व आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा. सहभाग घेऊन येणाऱ्या काळामध्ये जसं आज राज्यसभेवर PT उषा यांना मोदीजीने राज्यसभेवर खासदार केलेल्या आहे. मेरी कोम ह्याही दुसऱ्या खेळाडू आहेत, त्यांना राज्यसभेवर खासदार केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये न जाणं आपल्या इथला मातीतला एखादा खेळाडू असं नावलौकिक करील की तो त्याच्या खेळाच्या माध्यमातून राज्यसभेवर खासदार म्हणून जाईल. त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे. त्याच्यासाठी आपल्याला मी शुभेच्छा देतो. कपिल पाटील फाउंडेशन, सुजित तात्या पाटील ही व्यासपीठावर बसलेली सगळीच मंडळी हे नेहमीच कबड्डीला प्रोत्साहन देत असतात. मी नेहमी सांगतो की कबड्डी म्हणजे काल्हेर आणि काल्हेर म्हणजे कबड्डी. हे समीकरण आहे. हे समीकरण
हे मला वाटतं 4वी-5वीला होतो तेव्हापासून हे समीकरण मी बघतो, ते अजून अतूट आहे. आणि म्हणून काल्हेर गावात निर्माण झालेले खेळाडू हे देश पातळीवर देशाच्या टीममध्ये खेळलेले आहेत. आता उणीव निश्चितपणाने भरून काढतील. ऑलिम्पिकमध्ये जाऊन आपल्या ह्या मातीतला खेळाडू खेळेल आणि ती उणीव भरून काढतील असा मला विश्वास आहे. त्याच्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि जास्त आपल्या आणि खेळाच्या मजा न थांबता आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य ग्रामपंचायत नरेंद्रनाथ पाटील, माजी सभापती पाटील या स्पर्धेच्या निमित्ताने विद्यमान सरपंच ग्रामपंचायत काळे शिल्पाताई भोकरे यांची उपस्थिती मिळाली. अध्यक्ष भाजपा युवती मोर्चा ग्रामीण स्नेहा देवेंद्र पाटील यांची उपस्थिती मिळालेली आहे. माजी सरपंच भावना सुजिता पाटील यांची देखील उपस्थिती मिळालेली आहे. सदस्य काल्हेर सन्मेका रविराज पाटील कुठे लक्ष म्हणजे एसी देणार आहोत. उत्कृष्ट पकडीसाठी स्मार्ट टीव्ही 32 करतोय. विधानसभा भिवंडी ग्रामीण विभाग अध्यक्ष पप्पू खंडागळे यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करू. चांगला खेळ, चांगली कबड्डी, चांगली पारदर्शकता आपण पाहतोय. दोन्ही गटामध्ये अशी मी आपणास विनंती करतो. अजिंक्य नांगरे सर्वांनी व्यासपीठाच्या अगदी डाव्या बाजूला या. जॉयकुमार स्पोर्ट्स भोकरे, अतुल भोकरे कडे या. खास अजिंक्य नांगरेचं आणि सुजित तात्यांचं त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. करणार आहोत आणि त्या खेळाडूंना आपण देणार आहोत. अ गटातील आणि ब गटातील खेळाडूंना जय श्रीराम हा मंत्र देणार आणि शाबास चलो अयोध्या आणि या हिंदू राष्ट्र घोषित करण्यासाठी ज्यांनी संकल्प केलेला आहे आणि चलो अयोध्येच्या मार्गक्रमातून 7 नोव्हेंबर 2023 रोजी एक संकल्प उपोषण सत्याग्रह ज्यांनी केलेला आहे ते महंत एकनाथ महाराज आज या ठिकाणी स्वागत किया जाता है. मैं बधाई देना चाहूँगा और त्यांचं
ट्रेंड सेटर सुजित काकांचा असलेला मित्र जॉय पाटील आहे आणि तात्यांचे बंधू बट्टी सेठी संजय धनगावकर उद्योगपती पूर्ण चांगला खेळ चांगली कबड्डी. मित्रांनो आपण सलग 4 दिवस आयोजित करण्याचा त्यांनी संकल्प केलेला आहे आणि ते देखील मला वाटतं सुजित तात्या यशस्वी. जरा मागे चला जरा सर्वांनी आपण थोडं ग्राउंड मध्ये बाकी सगळ्यांनी बाहेर चला ना प्लीज. Helen, please come. आणि तिथूनच आपण उजव्या बाजूने छत्रपती शिवानंद डोंबिवली, छत्रपती शिवाजी महाराज, रोख रक्कम 33,000, 33,000 रुपयाचा मानकरी छत्रपती डोंबिवली चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स होईना छत्रपती डोंबिवली. मगाचा तो वॉटर कूलर घेऊन जायचा आहे.
वासना की छाई उमंग हर ओर, उनको प्रेम दिखाने अपना पंख अर्पित करने आया हूँ। स्वीकार कर उस मोर पंख को, झूम उठे गिरधारी, उस दिन से कहलाए कान्हा मोर मुकुट धारी। विनंती करणार आहे आदरणीय सुजात मी मुख्यमंत्री आणि त्यांचे सर्व सहकारी विनंती करणारा आदरणीय सर्व मान्यवर व्यासपीठ खेळाडू आणि जी अचूक निवड केली मॅन ऑफ द डे प्रत्येक दिवसाचा 19, 20, 21, 22 त्याचबरोबर बेस्ट रनर बेस्ट कॅचर मॅन ऑफ द सिरीज निवड समितीचे सदस्य देवीदास पाटील, सत्यवान चौधरी यांना आम्ही आमंत्रित करतोय आणि सुरू